सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आम्ही सगळे चाललोय आदमापूरला। आदमापूरमध्ये बाळूमामाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे, तर तिथेच आम्ही चाललोय। पण जातानाच तुरुंबे गाव लागतं, तिथं गणपतीचं मंदिर आहे आणि आज संकष्टी पण आहे, तर तिथे जाऊ, गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आमच्या सोबत बाळूमामांचं दर्शन पण घ्या। हे तुरुंबे गावातील प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे आणि मी पण या मंदिरमध्ये पहिल्यांदाच आले। इथला गणपती नवसाला पावतो असं म्हणतात आणि आज संकष्टी असल्यामुळे खूपच गर्दी होती। दर्शनासाठी मोठी लाईन लागली होती। आजूबाजूच्या गावामधले लोक पण खास दर्शनासाठी इथे येतात। तुम्ही कधी या मंदिरला आला आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा। शेवटी आम्हाला पण बाप्पांचं दर्शन मिळालं। दर्शन घेऊन मग आम्ही पुढचा प्रवास सुरू केला। आता मी आदमापूरमध्ये आलोय आणि इथे गाडी पार्किंग केलंय आणि आज एवढी गर्दी आहे। आम्ही गाडी लास्टला पार्किंग केलंय आणि इकडे सगळीकडे गाड्याच आहेत। एवढ्या गाड्या आहेत, अजून पुढे पण गाड्या पार्किंग केल्यात। आज भरपूर गर्दी आहे कारण संडे पण आहे आज। हे आहे आदमापुरातील बाळूमामांचं मंदिर आणि आज इथे खूप जास्त गर्दी होती। आम्ही पण पहिल्यांदा दर्शनासाठी लाईनमध्ये थांबलो होतो, पण लाईन खूपच मोठी होती। जवळजवळ 2 तास तरी आम्हाला दर्शनासाठी लागले असते, म्हणून आम्ही मग मुख दर्शन घ्यायचं ठरवलं। तुम्ही कधी आदमापूरला आला असाल तर तुम्हाला माहीतच असेल की हे सगळे भाविक काय करतायत। असं मानलं जातं एका कॉईनला बाळूमामांचा भंडारा मागे लावून मनात एखादी इच्छा धरली आणि तो कॉईन जर इथे चिकटला तर तुमची इच्छा पूर्ण होते। तर सगळे भाविक तेच करतायत, मनात एखादी इच्छा धरून इथे कॉईन चिटकवायचा प्रयत्न करतायत। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इथल्याच मार्केटला गेलो आणि इथे खूप गोष्टी होत्या। मम्मीला ओवीसाठी काहीतरी घ्यायचं होतं। घरात जर लहान बाळ असेल आणि त्याला काही घेऊन गेलं नाही तर कसं चालेल, म्हणून ती इथे काहीतरी बघत होती तिच्यासाठी। दर्शन घेऊन झालं, मार्केट फिरून झालं आणि आता पेटपूजा करायची म्हणून आम्ही रुक्मिणी हॉटेलमध्ये आलो होतो, कारण भूक खूप लागली होती। आणि खरं सांगायचं तर भुकेपेक्षा मला एसी मध्ये जाऊन बसायचं होतं, कारण इतकी गरमी होती, पाय इतके भाजले होते आमचे। कधी एकदा कुठेतरी जाऊन बसते असं झालं होतं मला। आणि इथे आम्ही मागवलं आहे पनीर आणि रोटी आणि इथली टेस्ट सांगायचं झालं तर टेस्ट एकदमच छान होती। पनीर पण खूप मस्तच होतं। बाळूमामांचं दर्शन घेऊन झालं आणि आज संडे होता, त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि ऊन पण फार होतं, पाय इतके भाजत होते। तिथे व्हिडिओ आणि फोटो काढू देत नाही, त्याच्यामुळे मला काढता आलं नाही। पण आम्ही पण गर्दी असल्यामुळे मुख दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि येत्या वेळेस जेवण केलं आणि आता आम्ही चाललोय अप्पाच्या वाडीला। हलसिद्धनाथ यांचं मंदिर आहे तिथे आम्ही चाललोय, आता त्यांचं दर्शन घेऊ। हे आहे हलसिद्धनाथांचे मंदिर। मी खूप लहान होते तेव्हा एकदा आले होते, त्यानंतर आत्ताच येते। कोल्हापूर बेळगावच्या मध्ये अप्पाच्या वाडी गावामध्ये हे मंदिर आहे। आम्ही इथे येताच खूप छान निसर्ग बघायला मिळाला, कारण आजूबाजूचं वातावरण पण खूप शांत आहे। इथे हलसिद्धनाथांचे 3 मंदिर आहेत, एक म्हणजे वाडा मंदिर, दुसरं घुमट मंदिर आणि तिसरं खडक मंदिर, असे हे 3 मंदिर आहेत। इथे दर्शन घेतलं आणि हा जो खांब आहे, असाच खांब आदमापूरला पण आहे। प्रत्येकाची श्रद्धा भक्ती वेगळी असते, विश्वास वेगळा असतो। प्रत्येक मंदिरमध्ये गेल्यानंतर आपलं मन शांत होतं, पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि खूप छान वाटतं सगळ्याच मंदिरमध्ये। आणि या मंदिरमध्ये आल्यानंतर तर मला खूप छान वाटत होतं, कारण माझ्या घरी पण हे देव आहेत। माझ्या आजीने देव आणले होते आणि 3 वर्षातून एकदा माझे काका वालंग पण करतात, त्यामुळे इथे येऊन खूप छान वाटत होतं।
त्यानंतर मी इथे वरती गेले. इथे वरती पण एक मंदिर आहे, तिथे दर्शन घ्यायसाठी गेले होते. आणि इथे खरं तर खूप कळस आहेत आणि हे कळस भक्तांनी पालखीला वाहिलेले आहेत. भक्त नवस पूर्ण झाल्यानंतर पालखीला कळस देतात आणि तोच कळस पालखीला जत्रेच्या दिवशी लावतात. आप्पाच्या वाडीची भाकणूक किंवा हलसिद्धनाथांची भाकणूक हे तर तुम्ही ऐकलं असेलच. हे जे ढोल दिसत आहे ते भाकणुकी दिवशी म्हणजे उत्सवाच्या दिवशी वापरले जातात. हे आहे वाडा मंदिर. जे 3 मंदिर मी तुम्हाला सांगितले त्यातलंच हे एक मंदिर. इथे देवाची घोडी बांधून ठेवली जातात. माझ्या घरी जो वालंग असतो तेव्हा हेच घोडे आणले जातात. यांना खूप छान तयार केलेलं असतं, सजवलेलं असतं. इथे एक फोटो पण आहे ज्यात घोड्याला छान सजवलेलं होतं आणि वालंग दिवशी तर यांना बघायला खूप छान वाटतं. आणि इथे हलसिद्धनाथ देवांचे फोटो, बाळूमामांचा पण फोटो होता आणि हाच बघा घोडा किती छान दिसतोय. आणि हे आहे तिसरं मंदिर, श्री हलसिद्धनाथ संजीवन समाधी मंदिर म्हणजेच घुमट मंदिर. हेच आहे समाधी मंदिर जिथे समाधी घेतली होती. लोकांमध्ये या मंदिराबद्दल खूप श्रद्धा, विश्वास, भक्ती आहे. जत्रेला तर खूप लांबून लांबून भक्त येतात दर्शनासाठी. असे आहेत हे 3 मंदिर. 3 मंदिरमध्ये पण जाऊन आम्ही दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. खूप दिवसांनी अशी मम्मी पप्पांसोबत बाहेर आले होते, त्यामुळे आजचा दिवस खूप छान गेला. असा होता आजचा माझा दिवस. देवदर्शन पण खूप छान झालं आणि आता वेळ झालेली हा व्हिडिओ शेवट करण्याची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.